जीवाचं पाप पुण्य समान होतं त्यावेळेला त्याला मनुष्य योनी प्राप्त होते, किंवा भगवंताची कृपा ज्या जीवावरती झाली त्याला नर्तनू भगवंत देत असतात। ज्यांना नर्तनू मिळालेली आहे त्यांनी असं मानावं की भगवंताची माझ्यावर असीम कृपा आहे की मला हा देह त्यांनी दिलेला आहे। हा देह मिळालेला असताना मनुष्याने काय करावं हा मनुष्यासमोर जीवासमोर प्रश्न आहे। आणि आपल्याला हा प्रश्न पडला नसेल तर काही प्रश्न व्यासपीठाकडून मुद्दामहून काही प्रश्न विचारले जातात, मुद्दामहून काही प्रश्नांची उत्तरं श्रोत्यांना व्यासपीठाकडून विचारले जातात। याचा अर्थ व्यासपीठाला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसतं असं नसतं। मग निदान उत्तर देण्याच्या निमित्ताने श्रोता किंवा व्यक्ती किंवा जीव किंवा मनुष्य त्या प्रश्नावर विचार करण्यासाठी प्रवृत्त होत असतो। काही क्षण जरी आपण परमकल्याणाच्या प्रश्नाच्या संदर्भात जरी आपण विचार करायला लागलो तरी सुद्धा तेवढा काळ आपला सार्थकी लागत असतो। पण आपण सामान्य माणसं असतो, आपल्याला लहानपणापासून जसं वाढवलं, जेवढं ज्ञान आपल्याला लहानपणापासून झालं त्या पद्धतीनं आपलं जीवन जगणं चाललेलं आहे। त्याच्यापेक्षा बाजूला जाऊन जे श्रेष्ठ विचार, जे कल्याणाचे विचार, जे परमानंदाच्या संबंधामधले विचार ते सत्संगातून आपल्याला प्राप्त होत असतात। म्हणून वारंवार सत्संगाची आवश्यकता ही मनुष्याला असते। म्हणून वारंवार आपल्याला सत्संग करायला सांगितला। त्यातल्या त्यात कलियुगामध्ये जन्माला आलेले जीव अत्यंत अज्ञानी आहेत, अत्यंत विषयासक्त आहेत। सदाचाराचा लेश कलियुगातल्या जीवांच्या जीवनामधून सदाचाराचा लेश कमी 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 होत चाललेला आहे। अशा वेळेला या जीवांचा उद्धार कसा होईल, या जीवांचं परमकल्याण कसं होईल, हे या संसार सागरातून भवसागरातून कसे तरतील, असा प्रश्न शौनकजी महाराजांसारख्या महात्म्यांसमोर वारंवार येत राहिला। आणि सूतजी महाराज शिवपुराणाच्या माध्यमातून त्याचं उत्तर देत आहेत। त्याच्यासाठी मी तुम्हाला शिवपुराण नावाचं पुराण वर्णन करून सांगतो। ज्यामध्ये भगवान शंकरांचा विशेष रूपाने महिमा गायन केलेला आहे। म्हणून जे अज्ञानी जीव आहेत, जे पामर आहेत, विषयी आहेत, प्रापंचिक किंवा सांसारिक आहेत, ज्यांच्याकडून काहीच होऊ शकत नाही, अशा जीवांचं परमकल्याण करण्यासाठी कृपावंत होऊन, करुणावंत होऊन विराजमान झालेले आहेत त्यांना भगवान शिव असं म्हणतात। अनादि काळापासून ज्या भगवंताची उपासना या मृत्यू लोकामध्ये चालत आलेली आहे, ज्या भगवान शंकरांची आराधना, ज्या भगवंताची उपासना नुसते तुमच्या माझ्यासारखे माणसंच करतात असं नाही, तर देवता सुद्धा, ऋषी मुनी सुद्धा, यक्ष राक्षस सुद्धा, भूत प्रेत पिशाच सुद्धा ज्यांची आराधना करतात असं वर्णन आहे। कितीही अपराधी असला एखादा जीव तरी सुद्धा, कितीही पामर असला, कितीही विषयी जीव असला तरी सुद्धा, ज्या वेळेला तो भगवान शिवांची शरणागती करतो, ज्या वेळेला तो भगवान शिवांची येन केन प्रकारे सेवा किंवा भक्ती किंवा उपासना करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला भगवंताचा एक स्वभाव सांगितला।
माझ्याकडे येणारा किती पापी आहे हे भगवंत पाहत नाही. माझ्याकडे येणारा किती अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाही. माझ्याकडे येणारा किती विषयासक्त आहे हे भगवंत पाहत नाही. सगळ्या जगाने जरी एखाद्याचा तिरस्कार केला तरी सुद्धा जे त्याचा अंगीकार करतात त्यांनाच शिव असं म्हणतात. कुणालाही दूर सारण्याचा ज्यांचा स्वभाव आहे, कसाही आला तरी सुद्धा आणि कोणीही आला तरी सुद्धा आपल्या कृपेच्या छत्रछायेमध्ये जे अखंड साऱ्या जीवांना धारण करतात त्यांनाच शिव, त्यांनाच शंकर, त्यांनाच महादेव असं म्हणतात. म्हणून देवताही त्यांच्या आश्रयाने राहतात. गंधर्व किन्नर अप्सरा गणही ज्यांच्या आश्रयाने राहतात. यक्ष राक्षसादी भूतगणही ज्यांच्या आश्रयाने राहतात. अशा भगवान शंकरांचा, अशा भगवान शिवांचा, महादेवांचा तुम्हाला मला सुद्धा परम आधार आहे. तुमचा माझा सुद्धा ते परम आश्रय आहे. या ब्रह्मांडाला आधारभूत असणारं जे परम चैतन्य, जे परम तत्व वर्णन केलेलं आहे त्यालाच शिव हे नाव दान केलेलं आहे. किंवा त्याच चैतन्याने, त्याच परम तत्वाने शिव हे नाम स्वतः धारण केलेलं आहे. ज्यांना कोणी शिव म्हणतं, कोणी महादेव म्हणत आहे, कोणी शंकर म्हणत आहे. या शिवतत्वाचा अर्थ जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, शंकर जर का आपल्याला समजून घ्यायचे असतील तर कसं समजून घेता येईल त्यांना? समोरचा कसा आहे असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला, आपण दुसऱ्याला एखाद्याला प्रश्न विचारला का हो अमुक अमुक नावाची व्यक्ती, ती व्यक्ती कशी आहे, याचं दोन प्रकारे वर्णन होत असतं. एक रूपाचं वर्णन होत असतं आणि एक स्वरूपाचं वर्णन होत असतं. स्वरूप अर्थात स्वभावाचं वर्णन होत असतं. आपण समोरच्याला प्रश्न विचारला का हो अमुक अमुक नावाची व्यक्ती कशी आहे, होऊ शकतं तो आपल्याला त्याच्या रंगरूपाचं वर्णन करून सांगेल. तिचं हे नाव आहे, असा रंग आहे, असं रूप आहे, असं दिसणं, असं चालणं, असं बसणं, असं बोलणं. नाही नाही म्हटले, ते नका सांगू. ते तर आम्ही आमच्या डोळ्यांनी सुद्धा त्या व्यक्तीला पाहतो ना, तो व्यक्ती मला दिसतो. मला त्याचा रंग माहीत, त्याचं रूप माहीत, त्याचा ढंग माहीत आहे, त्याचं उठणं, बसणं, बोलणं, चालणं मी सगळं पाहतो. पण तरी पाहत असताना सुद्धा प्रश्न पडतो, हा व्यक्ती कसा आहे? हा जो प्रश्न असतो, हा प्रश्न त्याच्या स्वरूपाच्या, त्याच्या स्वभावाच्या संबंधातला असतो. तसं नावाने आपल्याला सगळं जग माहीत आहे, पण वास्तविकतेमध्ये सगळं जग आपल्याला माहीत आहे का? आपल्याला तितकंच माहीत असतं जितकं आपण पाहिलेलं असतं. आपल्याला तितकंच माहीत असतं जितकं आपण ऐकलेलं असतं. आणि याच्याही पुढे जाऊन आपल्याला तितकंच माहीत होत असतं जितकं आपण जाणून घेत असतो. ऐकीव माहिती माणसांना पुष्कळ असते, पाहण्याने माणसांना पुष्कळ माहिती होतं. अध्यात्मशास्त्र हे पाहण्यावर सुद्धा अवलंबून नाही, हे ऐकण्यावर सुद्धा अवलंबून नाही. अध्यात्मशास्त्र हे जाणीवेवर अवलंबून आहे. आपण या जगामध्ये कोणत्याही सिद्धांताची, कोणत्याही तत्वाची इथं अंतःकरणामध्ये हृदयापर्यंत किती जाणून घेऊ शकतो कोणती गोष्ट, याच्यावरती आपला विचार, आपली बुद्धी आणि आपलं श्रेष्ठपण अवलंबून असतं. काही काही माणसं एकमेकांचं ऐकून सुद्धा तिसऱ्या माणसाची निंदा करतात ना. भले तो तिकडं वाईट नसला तरी सुद्धा आपण दुसऱ्याचं ऐकून समोरच्याला वाईट म्हणण्याची शक्यता असते.
म्हणून कोणत्याही पायरीवरती जीवनामध्ये पाहण्याच्या तुलनेत, ऐकण्याच्या तुलनेत जाणण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे. कोणी म्हणेल मग ऐकण्याच्या तुलनेत, पाहण्याच्या तुलनेत जाणणंच जर महत्वाचं आहे तर मग आपण कथा तरी का ऐकायला बसलो? ज्या देवाची कथा ऐकायला बसलो त्या देवाला डायरेक्ट जाणता आलं पाहिजे ना. तसा काही मार्ग आहे का? तसा काही मार्ग नसल्यामुळेच आपण कथा ऐकायला बसत असतो. कारण काय? श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारोनी, महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. शिवपुराणाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला. साधनांच्या संबंधामध्ये ज्या वेळेला शिवपुराणाने आरंभ केला वर्णन करायला, त्याच वेळेला हे सूत्र शिवपुराणामध्ये सूतजी महाराजांनी सांगितलं की एखादं असं तत्व आहे जे तत्व आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही, पण ते तत्व आपल्याला जाणायचं आहे. तर ते तत्व कसं जाणता येतं? त्यावेळेला उत्तर दिलं, ते तत्व श्रवणाच्या माध्यमातून जाणता येत असतं. आणि ज्या तत्वाला तुम्हाला मला जाणायचं आहे, जे तत्व सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना समजावून सांगत आहेत, असं तत्व, ज्या तत्वाचा आश्रय देवादिकांनीही घेतलेला आहे, यक्ष राक्षस गंधर्वादिकांनी घेतलेला आहे, साऱ्या जीवमात्रांना ज्यांचा आश्रय आहे त्या तत्वाला शिव असं म्हणतात. म्हणून ते कशी आहे किंवा तो कसा आहे? ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ज्याला आपण शिव म्हणतो, ज्याला आपण शंकर म्हणतो, तो कसा आहे? आता तो कसा आहे म्हणत असताना त्याच्या रूपाचं वर्णनही करता येऊ शकतं. आणि पुढे येणार आहे आपल्याला, ज्या वेळेला भगवान शंकर किंवा हे परब्रह्म तत्व ज्या वेळेला सृष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सदाशिव नाम धारण करून प्रगट झालं, त्यावेळेला त्यांचं रूप कसं होतं, त्या रूपाचं वर्णन आपल्याला उद्या परवा येईल. आणि आपण त्या दृष्टीनंच क्रमाक्रमाने कथा भाग ऐकत चालू, चिंतन ऐकत चालू. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शिवपुराणामध्ये चिंतनीय भाग हा जास्त आहे. कारण वैशिष्ट्य, शिवपुराणाच्या वैशिष्ट्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे पहा, की भगवान शंकरांच्या स्वरूपाचं वर्णन जास्त आहे. आणि मग त्या वर्णनामध्ये अनुसरून चरित्र भाग रुद्र संहितेमध्ये आलेला आहे. त्या दृष्टीने आपण पाहत पाहत चालू. म्हणून एक वर्णन आहे त्यांच्या रूपाचं, ते दिसायला कशी आहे, ते तर वर्णन आपण रोज करतो, ते वर्णन आपण रोज ऐकतो, ते वर्णन रोज गातो. कधी आरती झाल्यावर आपण म्हणत नाही का, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. रूप कसं आहे त्याचं असं जर का पाहिलं तर तो कापुरासारखा गौर वर्ण ज्याचा आहे, गोरा पान आहे, जटाभार ज्याच्या मस्तकावरती आहे, चिताभस्म ज्याने अंगाला लावलेला आहे, त्रिशूळ डमरू ज्याने आपल्या हातामध्ये धारण केलेला आहे, रुद्राक्षांच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहे, गजचर्म त्याने आपल्या अंगावर परिधान केलेला आहे. आणि जो जगत जननी भवानी जगदंबे सोबत विराजमान झालेला आहे. आकाशामध्ये जशी वीज चमकते
असा विद्युल्लतेसारखा दैदिप्यमान प्रकाश ज्याच्या शक्तीचा आहे, अशी ती शक्ती परांबिका भगवती जगदंबा, जिला पार्वती असं म्हणतात, जी त्याच्या वामांगी विराजमान झालेली आहे. जो करुणेचा सागर आहे, जो या साऱ्या अनंत ब्रह्मांडातलं एकमेव परम सारतत्व आहे, संसार सारम. आणि त्याला सोडून जेवढं काही या जगतामध्ये आहे ते सगळं कसं आहे, असार आहे. ज्यांनी भुजगेंद्रहारम, भुजंग आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे, किंवा सर्पाचा जणू काही हार आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे, असा तो भवानी जगदंबे सहित अखंड माझ्या हृदय सिंहासनावरती, अखंड माझ्या मनामध्ये ज्यांचा निवास राहिला पाहिजे. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. पण याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो वर्णनाचा, ज्याला स्वभाव असं म्हणत असतात, ज्याला स्वभाव. आणि स्वभावावरून मनुष्याचं खरं परीक्षण होत असतं. लक्षात घ्या, स्वभावच मनुष्याचा खरा परिचय आहे, दिसणं मनुष्याचा परिचय नाही. कोणत्या पदावरती आपण आहोत ते पद, आपल्याला काय मान, आपल्याला कसा सन्मान मिळतो, तो मान सन्मान पद प्रतिष्ठा, किती धनसंपत्ती आपल्याकडे आहे, घरदार किती मोठा आपल्याकडे आहे, परिवार आपला किती मोठा आहे, याच्यावरून आपला परिचय होऊ शकत नाही. परिचय होतो व्यक्तीच्या स्वभावावर. माणूस म्हणतो एखाद्याकडे कितीही काही असू द्या, स्वभावाला माणसं कशी आहेत अगोदर आम्हाला सांगा. आता हे सोयरिकेच्या संबंधामध्ये ज्या वेळेला विचार विनिमय केला जातो, त्यावेळेला आपण म्हणतो त्यांच्याकडे हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. कोणीतरी एखादा जाणकार, जाणता, विद्वान, समजदार, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध असेल तर तो म्हणतो सगळं बाजूला राहू द्या, घरातले माणसं कशी आहेत अगोदर सांगा. नसता घरात पुष्कळ चांगलं चांगलं काहीतरी असेल, गडगंज संपत्ती असेल, घरदार मोठा असेल, मोठा परिवार असेल, सगळं असेल, पण माणसं जर चांगली नसतील तर. आणि बऱ्याच वेळेला असंही असतं की काहीच नाही महाराज, पाहण्याजोगं जे पाहिला पाहिजे व्यवहाराच्या दृष्टीनं ते काहीच पाहिलं नाही, फक्त माणसं पाहिले आणि सोयरीक जमवून टाकला. संसार सुखाचे झालेले पाहिला भेटले ना. म्हणून भगवंताच्या स्वभावाच्या संबंधामध्ये भगवंताचा आश्रय सारे भक्त घेतात, साऱ्या देवता घेतात, यक्ष राक्षस गंधर्वादी गण घेतात. याला कारण भगवंत शिवदयावंत कृपेचा सागर. 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 रक्षिरे अपार, रक्षिरे अपार प्राणीहीन. शिवदयावंत कृपेचा सागर. शिवदयावंत कृपेचा सागर. शिवदयावंत कृपेचा सागर. रक्षिरे अपार, रक्षिरे अपार प्राणीहीन. शिवदयावंत कृपेचा सागर. शिवदयावंत कृपेचा सागर. शिवदयावंत
कृपेचा सागर उदारपणाची सीमा वारे झाली उदारपणाची सीमा वारे झाली उदारपणाची सीमा बारे झाली उदारपणाची सीमा बार झाली ब्रह्मांड मागोले सत्य शिव वंत कृपेचा सागर शिवदयवंत कृपेचा सागर शिवदयवंत कृपेचा सागर वर द्यावया ते न पाहे विचार 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 भक्ताने शंकर विसंवेना शिवदयावंत कृपेचा सागर शिवदयवंत कृपेचा सागर शिवदयवंत कृपेचा सागर शिवदयावंत कृपेचा सागर. आता इथं त्याच्या स्वभावाचं वर्णन आहे. रक्षिले अपार प्राणी, पण नुसत्या अपार प्राण्यांचं त्यांनी रक्षण केलं असं नाही, तर कोणत्या कोणत्या प्राण्यांचं रक्षण केलं. रक्षिले अपार प्राणीहीन, अत्यंत निकृष्ट जरी जीव असला तरी सुद्धा त्याचा सांभाळ भगवंत करतात. आणि ही काय झालेली आहे ही त्यांच्या उदारपणाची सीमा झालेली आहे. उदारपणाची सीमा बारे झाली, ब्रह्मांड माऊली ब्रह्मांड माऊली सत्य शिव शिवदयावंत कृपेचा सागर. आपल्यासोबत जरासं जरी कोणीतरी काहीतरी वाईट वर्तन केलं, आपल्याला लगेच तो व्यक्ती नकोसा होतो. आपण लगेच त्याचा त्याग करायला सुद्धा तयार होतो, मागं पुढं पाहत नाही, आपल्या स्वभावाच्या विपरीत. आता विचार करा, देव कुठं आहे, भगवंत कुठं आणि सामान्य जीव कुठं आहे. जेवढं आपण देवाच्या विरोधामध्ये वागत असू तेवढं तो कोणीच देवाच्या विरोधात नाही. तत्वदृष्टीनं असं म्हणायला जर का गेलं तर देव एका बाजूला आणि सगळं जगत एका बाजूला, तरी सुद्धा जगाचा सांभाळ भगवंत करतात. हीच भगवंताची उदारता आहे. आणि हे स्वभावाचं दर्शनच भगवंताच्या कृतीतून आपल्याला दिसतं ना. भगवंताच्या कृतीतून भगवंताच्या स्वभावाचं दर्शन होतं. आपल्याला गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट लागतं, सोन्याची साखळी लागते. त्यांनी सर्प गुंडाळून घेतलेला आहे. आपल्याला साप दिसला तर आपण काय करू, अगोदर कुठं दांडकं दिसतं का शोध. त्याला मारायला धावू. अर्थात सामान्य दृष्टीनं कुठलाही मनुष्य उद्या मला येऊन म्हणल मी आणतो साप उद्या, घेता का मांडीवर. शिवपुराण करताना तुम्ही घेता का मांडीवर, घालता का गळ्यामध्ये. अहो म्हणूनच तर त्यांच्यात आणि आपल्यात अंतर आहे ना. ते शिव आहे, आपण आहोत का, हे अंतर. त्यांनी सर्प गळ्यामध्ये गुंडाळून घेतलेला आहे. त्यांनी गजचर्म अंगावर परिधान करून घेतलेला आहे. आपण भरजरी वस्त्र पाहत फिरत आहोत. थोडक्यामध्ये सांगायचं झालं, उदारपणाची सीमा बारे झाली. याला एका वाक्यामध्ये जर का आपल्याला ऐकायचं असेल
तर जगाने ज्यांचा ज्यांचा तिरस्कार केला त्यांचा त्यांचा जो अंगीकार करतो तो एकमेव शिवच आहे, दुसरं कोणी नाही. मग कितीही हीन असला, दीन असला, पतित असला, दुबळा असला, पापी असला तरी सुद्धा फक्त भगवान शंकरांसमोर जाऊन उभं राहा. भगवंत त्याला कुळ विचारत नाही, गोत्र विचारत नाही, याती विचारत नाही, वर्ण विचारत नाही, तू काय करतोस ते विचारत नाही. तू माझ्या समोर आलास ना, मी तुझा अंगीकार करेन, हा ज्याचा स्वभाव. म्हणून लक्ष्मणजी महाराजांनी इथं फार सुंदर विशेषण भगवंतांना दिलं. ब्रह्मांड माऊली सत्य शिव. शैव परंपरेमध्ये फार मोठे साधू होऊन गेले शिवभक्त परायण श्री लक्ष्मणजी महाराज. आणि थोडेफार जे काही अभंग आता आपण गाऊ, हे अभंग याच्यातले भरपूर प्रमाणातले अभंग हे लक्ष्मणजी महाराजांच्या गाथ्यातले आहेत, जे भगवान शंकरांसाठी समर्पित आहे, ज्याच्यामध्ये भगवान शंकरांच्या रूपाचं वर्णन, स्वरूपाचं वर्णन, स्वभावाचं वर्णन, लीलेचं वर्णन, चरित्राचं वर्णन, नामाचं वर्णन, नाम महात्म्याचं वर्णन, शिवलिंगाचं वर्णन, शिवलिंग महात्म्याचं वर्णन, भस्म महात्म्याचं वर्णन, रुद्राक्ष महात्म्याचं वर्णन, सगळं भगवान शंकरांच्या संबंधामध्ये भक्ताला अपेक्षित यावत शक्य जेवढं वर्णन आहे ते सगळं वर्णन शिवभक्त परायण श्री लक्ष्मणजी महाराजांनी सुंदर गाथ्यामध्ये आपल्या निर्माण करून ठेवलेलं आहे. उदारपणाची सीमा बारे झाली, ब्रह्मांड माऊली. माऊली म्हणून भगवान शंकरांना संबोधन दिलेलं आहे, सत्य शिव. पहा, लक्षात घ्या. आता या जगामध्ये ज्याला करुणा शोधायची आहे त्यांनी भगवान शंकरांकडे पाहावं. या जगामध्ये ज्याला तप पाहायचं आहे, तप शोधायचं आहे, त्यांनी शिव पाहावा. ज्याला करुणा शोधायची आहे त्यांनी शिव, ज्याला तप शोधायचं आहे त्यांनी शिव, ज्याला सत्य शोधायचं आहे त्यांनी शिव, ज्याला दया पाहायची आहे त्यांनी शिव पाहावा, ज्याला तेज पाहायचं आहे त्यांनी शिव पाहावा, ज्याला सामर्थ्य पाहायचं आहे त्यांनी शिव पाहावा. मला या जगतामधलं सर्व सार पाहायचं आहे त्यांनी शिव पाहावा. मला या जगतातलं, या ब्रह्मांडातलं सर्वश्रेष्ठ तत्व पाहायचं आहे त्यांनी शिव तत्व पाहावं. ह्या सगळ्या गोष्टींनाच एकार्थाने शिव हे संबोधन दिलेलं आहे. करुणेला शिव म्हणतात, दयेलाच शिव म्हणतात, त्यागालाच शिव, तपालाच शिव, दयेलाच शिव, सामर्थ्यालाच शिव, सत्यालाच शिव असं म्हणतात. जिथं सत्य आहे तिथं शिव, जिथं त्याग आहे तिथं शिव आहे, जिथं तप आहे तिथं शिव आहे, जिथं सामर्थ्य आहे तिथं शिव आहे, जिथं करुणा आहे तिथं शिव आहे. आणि म्हणून तर या ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये आपल्याला जे जे काही प्राप्त करून घ्यायचं असेल ते सगळं ज्याच्या चरणाशी एकवटलेलं आहे ते म्हणजे भगवान सांब सदाशिवांचे चरण आहेत, ते म्हणजे भगवान शंकरांचे चरण आहेत, पाय आहेत. आणि हे सगळं संत महात्म्यांच्या, हे सगळं भक्तांच्या, हे सगळं साधू संतांच्या लक्षात आल्यामुळे त्या एका शिवतत्वाचं महात्म्य लक्षात आलं आमच्या, त्यावेळेला आम्ही काय केलं, म्हणजे संतांनी काय केलं. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती,
चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तया बाधी क्रोध काम तया बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम ज्यावेळेला महात्म्य लक्षात आलं संतांच्या साधूंच्या महात्म्यांच्या त्यावेळेला झालं काय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, महात्म्य आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या चित्तामध्ये काय झालं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जे झालं, त्यांनी जी सिद्धी प्राप्त करून घेतली ती सिद्धी प्राप्त करून घेणं ही आपली साधना असली पाहिजे. मगाशी आपण ऐकलं, मूर्तिमंत करुणा म्हणजे भगवान शिव आहे, मूर्तिमंत त्याग म्हणजे भगवान शिव, मूर्तिमंत तप म्हणजे भगवान शिव, मूर्तिमंत तेज, मूर्तिमंत फक्त भगवान शंकरांकडे. साधू संतांनी पाहिलं, नाथबाबांनी पाहिलं, हा नाथबाबांचा अभंग. झालं काय, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. महात्म्य लक्षात आल्यानंतर ज्याच्याबद्दल आपण ऐकायला बसलो ना,
आपण काही एक दिवस इथं बसणार नसतो. सप्ताह म्हटलं की 7 दिवस बसायचं आहे आणि त्या एका देवाच्या संबंधामध्येच ऐकायचं असतं. दुसरं त्याला सोडून आणि त्याच्या संबंधामध्ये सोडून जे दुसरं काही इतर आहे ते काही ऐकायचं नसतं. एक गोष्ट अजूनही लक्षात घेतली पाहिजे बरं का, जे सप्ताह कथा श्रवण करायला येतात वक्त्याला आणि श्रोत्याला दोघांनाही ही गोष्ट सांगितली की आपण आपले 7 दिवस इथं देत आहोत आणि हे काही कमी नाही. 7 दिवसांचा वेळ जर का आपण कथेसाठी देत आहोत, आता अलीकडे काळ बदलला, आता पूर्ण 7 दिवस देतो का? 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र मिळून 24 तासाचा एक काय होतो? दिवस होतो. तसे 7 दिवस आपण बसतो का? मग आपण किती बसतो? 2 तास 3 तास खूप झाले. म्हणजे रोज 3 तास बसलो आपण म्हणजे 7 दिवसाची किती झाले? किती? 21. म्हणजे पूर्ण एक दिवसही आपण कथेला बसत पण तरी भगवंत काही आपल्याला म्हणत नाही, तरी साधू संत आपल्याला काही म्हणत नाही. पण तुम्हाला जेवढा वेळ बसायचं तेवढा वेळ बसा म्हणतात. असो, किती वेळ बसायचं किती वेळ बसायचं नाही आणि किती वेळ बसले आणि किती वेळ बसत आहोत याच्यावर आपलं चिंतन चाललेलं नाही. आपण 7 दिवस कथा करतो. आपल्या आयुष्यातला आपला वेळ आपण कुठं, कोणाला, कसा, किती देतो याचं गणित ठेवलं पाहिजे, असं मोठी माणसं सांगतात. कारण असं आहे की आपण आपला अनमोल अशा प्रकारचा वेळ कोणाला, किती, कसा देतो याच्यावरती आपली उन्नती अवलंबून असते, नसता आपली अधोगती अवलंबून असते. नको त्या कामामध्ये, नको त्या चर्चेमध्ये, नको त्या संघामध्ये आणि नको त्या कर्मामध्ये आपला जर का अनमोल अशा प्रकारचा वेळ खर्च होत असेल, ज्यांच्या संगतीत बसून उठून आपल्याला फार काही फायदा होणार नाही, व्यावहारिकही होणार नाही आणि परमार्थाचा तर विषयच दूर राहिला महाराज. काही काही वेळेला माणसं परमार्थाचा विचार करत नाहीत, व्यवहाराचा विचार करतात. जाऊ द्या परमार्थाचं, हे आपल्या व्यवहाराचे आहेत ना, यांच्या सोबत सलगी जवळी करू आपण. ठीक आहे, व्यवहारापुरतं सूट आहे तेवढं चालतं महाराज. त्याच्याशिवाय व्यवहार कसा होईल? त्याच्याशिवाय व्यवहारही होणार नाही. आणि ज्याला तेवढा सुद्धा व्यवहार करायचा नाही, मग तो कधी ना कधी तरी आपोआप साधू होऊन जात असतो. त्याला साधू व्हायला वेगळं काही करावं लागत नाही. मग तो सगळ्यांचा संग सोडतो. कुणाच्या संगतीत आपण राहतो, किती वेळ राहतो, काय करतो, याच्यासाठी म्हणावं लागतं आहे की आपण आपल्या जीवनातले 7 दिवस जर का सत्संगामध्ये देत आहोत, हरिकथेमध्ये, कीर्तनामध्ये जर आपले 7 दिवस आपण देत आहोत, तर ही काही कमी गोष्ट नाही. आणि 7 दिवस जर का आपण देवाचं महात्म्य कथेच्या माध्यमातून ऐकणारच असतो, तर हे जे खर्च केलेले दिवस आहेत ना, याचा काहीतरी उपयोग पुढे चालून झाला पाहिजे. आणि हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, आणि ते कारण असं आहे की त्याचे पाय माझे चित्ती स्थिरावले पाहिजेत. त्यांच्या स्थिरावले, संतांनी महात्म्य ऐकलं, महात्म्य जाणलं. आता इथं जाणणं ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. आपण प्रक्रिया पाहत पाहत आलो. एक पाहणं ही प्रक्रिया आहे, ऐकणं ही प्रक्रिया आहे आणि जाणणं ही प्रक्रिया आहे. आपण नुसतंच पाहिलं, मोकळे झालो तर हस्तगत काहीच केलं नाही. नुसतंच ऐकलं आणि मोकळे झालो, हस्तगत काहीच केलं नाही.
आपल्याला ऐकता ऐकता शब्दांनी त्याला पाहायचं आहे आणि पाहता पाहता त्याला जाणायचं आहे आणि जाणता जाणता आपल्याला ते व्हायचं आहे. ही अध्यात्माची भूमिका आहे. ही अध्यात्म शास्त्राची भूमिका आहे. ही अध्यात्म क्षेत्राची भूमिका आहे. म्हणून सत्संग ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला सावधानतेनं ऐकणं आवश्यक असतं. का? कारण सत्संगात असतं महात्म्य भगवंताचं. सत्संगात असतं महात्म्य भगवंताच्या नामाचं. सत्संगामध्ये असतं वर्णन भगवंताच्या स्वरूपाचं. म्हणून अजून एक गोष्ट नेहमी आम्ही व्यासपीठावरून सांगत असतो, स्वतःलाही सांगत असतो, श्रोत्यांनाही सूचना व्यासपीठाकडून प्राप्त होत असते की आपण किती वेळेला कथा गातो हे महत्त्वाचं नाही आणि आपण किती वेळेला कथा सत्संग श्रवण केला हे महत्त्वाचं नाही. जेवढा वेळ आपण सत्संग केला त्या सत्संगातून आपण आत्मसात काय अंगीकारलं हे महत्त्वाचं असतं. 7 दिवसामध्ये कथा ऐकून कोणता नियम आपण कथेकडून घेतला हे महत्त्वाचं असतं. 7 दिवस कथा ऐकून कोणती शिक्षा आपण व्यासपीठाकडून कथेकडून ग्रंथाकडून घेतली ते महत्त्वाचं असतं. असं कधी झालं का की आजपर्यंत मी हे करत नव्हतो पण मी कथा ऐकली आणि त्यावेळेपासून मी ते करायला लागलो तर आजपर्यंत करतो आहे, असं झालंय का कोणासोबत? झालं असेल ना तर तुम्ही ती ऐकलेली कथा धन्य झाली. ज्या कथेनंतर तुम्ही नियम घेतला, ज्या कथेनंतर व्रत घेतलं, ज्या कथेनंतर काही ना काहीतरी परिणाम आपल्या जीवनामध्ये बदलून घेतला तर आपण ती ऐकलेली कथा धन्य होत असते. आता ही कथा ऐकत आहोत तर पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा संकल्पाचा दिवस असतो. म्हणून संकल्प घेतला पाहिजे ज्याचा त्यानी, मी नाही तुम्हाला देत, ज्याचा त्याने संकल्प घेतला पाहिजे. मी तुझी देवाला उद्देशून म्हणावं, हे भगवंता, हे सांब सदाशिवा, मी तुझी कथा ऐकायला बसलोय. माझ्यावर तुझी काहीतरी कृपा आहे म्हणून बसलोय, नसता माझा वेळ कुठंतरी निघून गेला असता. पण तू मला आणून बसवलंय किंवा मी इथं बसलोय, जे झालं असेल ते झालं असेल, मी इथं बसलोय ना, मी तुझं महात्म्य ऐकेल, मी तुझी कथा ऐकेल, मी तुझं नाम ऐकेल, मी तुझं नाम गायन करेल. पण ह्या 7 दिवसानंतर तुझं रूप म्हणा किंवा तुझं नाम म्हणा किंवा तुझी कथा म्हणा माझ्या हृदयामध्ये अखंड स्थिर झाली पाहिजे. ही माझी एक तर प्रार्थना आहे किंवा हा माझा संकल्प आहे. मी नुसतं त्याच्याबद्दल ऐकणार नाही तर मी त्याच्यासाठी जगेन, हा संकल्प म्हणजे कथा असते. भगवंतासाठी आपलं जीवन समर्पित करण्याच्या क्रियेचं नावच कथा आहे. भगवंतासाठी स्वतःला समर्पित करण्याच्या क्रियेचं नावच सत्संग आहे, दुसरं काही नाही. ऐकून काय करायचं असतं हो? कथा सांगून काय करायचं असतं? म्हटले तुम्ही तुमच्या घरी जायचं असतं, आम्ही आमच्या घरी जायचं असतं. नाही, ज्याच्याबद्दल आपण बोलतो, ज्याच्याबद्दल आपण ऐकतो त्याचं व्हायचं असतं. आणि त्याचं होण्यासाठी अंतःकरण आपल्याला प्रेरणा जी करेल, ज्या गोष्टीची, ज्या क्रियेची अंतःकरण आपल्याला प्रेरणा करेल ती क्रिया करण्याचा, ती गोष्ट करण्याचा संकल्प घ्यायला पाहिजे. कथेमध्ये पूजेचं वर्णन येईल. पूजा ऐकून ज्यांना असं वाटेल, ज्यांचं अंतःकरण म्हणेल की मी आता पूजा करेन, मी आता रोज देवाची पूजा करेन, त्यांनी रोज देवाची पूजा केली पाहिजे. महात्म्य ऐकून ज्याला असं वाटलं माझ्याकडून पूजा करणं तर शक्य होणार नाही पण मी भगवंता तुझं नाम गायन करेल बर का, तर त्यांनी संकल्पपूर्वक नाम गायन केलंच पाहिजे. एखाद्याने संकल्प घेतला मी नाम गायन करेल, दुसऱ्याने संकल्प घेतला भगवंता मी नाम गाण्यासोबत आता जी तुझी कथा ऐकली ना तशी मी ही तुझी कथा अखंड ऐकत राहील, तर त्यांनी अखंड कथा ऐकली पाहिजे. आणि याच्याही पुढे जाऊन सगळ्यात श्रेष्ठ संकल्प महाराज की मी जे तुझं वर्णन ऐकलं,
मी जे तुझा महिमा ऐकला, मी जे तुझं महात्म्य ऐकलं, ते महात्म्य ऐकून आता मला तुझं व्हावं वाटतं आहे. माझं सारं जीवन हे शिवचरणावरती मला समर्पित करावं वाटतं आहे ना. आनंदाने त्याने आपलं जीवन शिवचरणी समर्पित करावं. यालाच म्हणतात भक्त व्हावं. माझे चित्त तुझे पाय, 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 माझे चित्त तुझे पाय. राही से करी काही, राहे ऐसे करी काही, करी काही, माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय. राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी काही, करी काही. माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय. हा झाला संकल्प, ही झाली प्रार्थना, हे झालं मागणं देवाकडे. ही प्रार्थना, हे मागणं, हा संकल्प ज्या वेळेला आपण देवासमोर, ज्या वेळेला आपण कथेसमोर येत असतो, आवर्जून करायला पाहिजे. त्याच्याशिवाय देवाकडे जाणं आणि देवाकडून येणं सफल होत नसतं. कथेकडे आलेलो आहोत म्हणजे देवाकडेच आलेलो आहोत महाराज. कथेसमोर बसलेलो आहोत म्हणजे देवाच्या चरणाजवळच बसलेलो आहोत. आणि भगवान शंकरांचं हे वाङ्मय स्वरूप वर्णन केलेलं आहे शिवपुराण. म्हणजे भगवान शंकरांचं हे वाङ्मय स्वरूप आहे. आणि याचं श्रवण करत आहोत, याचा अर्थ देवाच्या चरणाजवळच आहोत. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही, भवहा तारी दातारा. तू कसा आहेस चतुरा, तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. असं वर्णन केलंय भगवंताच्या संबंधामध्ये. आणि म्हणून संकल्प करावाच असं काही नसतं. संकल्प करण्यापेक्षा संकल्प घडला पाहिजे. शब्दाशब्दांमध्ये फार फरक असतो बरं का. अंतःकरणाची प्रेरणा ज्या वेळेला आपोआप आपल्याला भेटत असते, त्यावेळेला आपल्याला हा संकल्प करावा लागत नाही की मी आता उद्यापासून नाम गायन करेल, मी उद्यापासून भजन करेल, मी उद्यापासून हे करेल ते करेल. नाही नाही, करायचंच. संकल्प बळ देतो, ही गोष्ट बरोबर आहे. पूजेच्या आधी संकल्प केला जातो, कोणत्याही कर्मानुष्ठानाच्या आधी संकल्प केला जातो. कशासाठी? तसं पाहिला गेलं तर भक्तिशास्त्र म्हणतं तुम्हाला करायचं असेल तर संकल्प करायची सुद्धा आवश्यकता नाही. पण शास्त्रांनी संकल्प करायला सांगितला का? कारण संकल्प म्हणजे आपण जे व्रत घेत असतो त्या व्रतासाठीचं ते बंधन असतं. मग संकल्पामध्ये यजमानाला बांधलं जातं, वक्त्याला बांधला जातो, श्रोता बांधला जातो.
आणि देवही बांधले जातात. इथून 7 दिवस वक्त्यालाही जाता येत नाही, श्रोत्यालाही जाता येत नाही, देवालाही जाता येत नाही, सगळे इथंच. संकल्प करायला पाहिजे आणि संकल्प घडला पाहिजे. सर्वश्रेष्ठ संकल्प ज्या वेळेला भगवंताचं महात्म्य आपण ऐकतो त्यावेळेला देवाचं होऊन जाण्याची इच्छा, आणि यालाच म्हणतात त्याचे पाय माझे चित्ती. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. हा परिणाम महात्म्य लक्षात आल्याचा असतो. आणि त्याचंच महात्म्य काय, त्याचं नामही एवढं श्रेष्ठ आहे की वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. मगाशी आपण ऐकलं पूर्वसत्रामध्ये की अखंड विषयामध्ये लोळण घेतो एखादा जीव, याला कारण काय, याला कारण सांगताना सांगितलेलं आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणम. कामक्रोधामध्ये आसक्त झालेला जीव, आणि हे कामक्रोध आपल्याकडून विषयांचं सेवन करून घेतात. काम आपल्याला विषय सेवन करायला भाग पाडतो. काम क्रोध लोभ आपल्याला विषय सेवन करायला भाग पाडत असतात, आणि आपणही आनंदाने खुशाल विषय भोगत राहतो. ज्याला बाहेर पडायचं आहे त्यांनी आश्रय घ्यावा नामाचा. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. एवढंच नाही महाराज, तर भगवान शंकरांचं प्रत्यक्ष दर्शन किंवा भगवान शंकरांना पाहिल्याचा परिणाम जीवनामध्ये 4ही पुरुषार्थांची सिद्धी ज्याला प्राप्त करायची त्याने शिवचरण घट्ट पकडले पाहिजे. ज्याला धर्म सिद्ध करायचा त्याने भगवान शंकरांची उपासना करावी. ज्याला अर्थ सिद्ध करायचा आहे त्यांनी भगवान शंकरांची तीव्र उपासना करावी. ज्याला जीवनामध्ये सर्व कामना पूर्ण करायच्या आहेत त्यांनी भगवान शंकरांची तीव्र उपासना करावी. हे झाले 3 सामान्य लौकिक पुरुषार्थ. हे तर माणूस सगळीकडूनच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. अंतिम पुरुषार्थ वर्णन केलेला आहे मोक्ष पुरुषार्थ. आणि ज्यांना हा मोक्ष पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे त्यांना सुद्धा भगवान शंकरांचीच उपासना आहे, शिव उपासना. आणि गृहस्थाश्रमामध्ये जीवन जगणारे सगळे मंडळी बसलेले आहेत ना, 4ही पुरुषार्थ जीवनामध्ये सिद्ध झाले पाहिजे, तर गृहस्थाश्रम धन्य होईल आपला, असं समजून घ्यावं त्यांनी ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे. जीवनामध्ये धर्मही सिद्ध झाला पाहिजे, अर्थही सिद्ध झाला पाहिजे, कामही सिद्ध झाला पाहिजे, आणि मोक्ष सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. आणि या 4ही सिद्धी भगवान शंकरांच्या जवळ आहेत, नुसत्या जवळ नाहीत. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष. आणि असे ते भगवान शिव किंवा असा तो भगवान शिव, असे ते भगवान शंभू. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. सुरुवातीला आपण ऐकलं काळ आपल्याला खातो आहे. पहिल्या सत्रात आपण ऐकलं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान काळ कसा खातो, हळूहळू खातो आहे. आपल्याला जसा साप एखादं भक्ष खातो तसा खातो. आपल्याला कळत नाही काळ कसा खातोय. आपण म्हणतो आम्ही तर जसे आहोत तसेच आहोत, अजून तसे कसे असो. त्यावेळचे आपले फोटोग्राफ्स असतील तर ते काढून पाहायला सांगितले. आणि फोटो पाहायचा असा असं आरशात पाहायचं. हेच आहोत का आपण, आपल्यालाच विश्वास बसत नाही. अगोदर अगदी बिंदू मात्र अवस्था होती महाराज आपली. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला आपला प्रवेश झाला त्यावेळेला
कशी अवस्था होती आपली. अहो अवस्था काय, आपण या जगात आहोत की न आहोत काही त्याचा पत्ताच नाही. आता एवढं मोठं माणसाला शरीर दिसतं स्वतःचं म्हणून मी हा अहंकार बळावतो माणसाचा. नसतं माणसाचं कशात काही नव्हतं, आताही कशात काही नसतं. आणि मग अवस्था परिवर्तन होत 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 गेल्या. आईच्या उदरामध्ये वाढ झाली, तिथून जन्म झाला, मग असे छोटेसे तानोले बाळ होतो. त्यावेळेला कोणाला तरी आपण गोंडस दिसलो, गोजीरवाणी दिसलो, साजरं गोजर दिसलो. त्यांनी आपले फोटो काढून ठेवले. आता तर सोहळे भरपूर वाढले. जे जुने मंडळी बसले ते म्हणतात आमच्या वेळेला एवढे सोहळे होत नव्हते. आता जन्मल्यापासून सोहळे सुरू होतात बाळांचे. चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे, वाद कुठलाच नाही. अवस्था बदलत गेल्या, शरीर बदलत गेलं. मग आता प्रश्न विचारू आपण एकमेकांना, मग आपलं ते जे शरीर होतं हो ते कुठं गेलं? आपण जे एवढे साजरे गोजरे होतो, तानुले होतो, गोंडस होतो, गोजीरवाणे होतो, आपल्याला पाहिलं की सगळ्यांना घ्यावं वाटायचं. वाटत असेल तर ज्याचं त्याला माहिती. नसता आई वडिलांना विचारा. अवस्था बदलत गेल्या देहाच्या. बालपणाचे आपण कौमारी अवस्थेमध्ये आलो, तारुण्यावस्थेमध्ये आलो, प्रौढावस्थेमध्ये आलेत काही जण, आणि काही जण वृद्धावस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. याच्या पुढे शरीराची अवस्था नाही. वृद्धावस्थेनंतर तर मृत्यूच आहे. मग जे वृद्धावस्थेत आहेत त्यांनी मागं वळून पाहायचं, जे प्रौढावस्थेत आहेत त्यांनी सुद्धा मागं वळून पाहायचं, जे तारुण्यावस्थेत आहेत त्यांनी पण मागं पाहायचं, जे किशोरावस्थेत आहेत त्यांनी पण मागं, जे बाल्यावस्थेत आहेत जाऊ द्या. आता त्यांना कशाला सांगायचं मागं वळून पहा वगैरे वगैरे. असो, आपण इथपर्यंत पुष्कळ झालो. ध्रुव असेल तर सुनीती सांगते ना, त्याला आपण भागवतात ऐकलं की तो 5 वर्षाचा होता तरी त्याला उपदेश केला. रस्त्याने चालत असताना किंवा जीवन जगत असताना थांबून थांबून माणसाने जरा मागं वळून पाहायचं असतं. याला सिंहावलोकन असं म्हणतात. म्हणजे सिंहाप्रमाणे वळून पाहणं. सिंह माहिती आहे ना, जंगलाचा राजा, त्याची एक सवय असते. तो 10 पावलं 15 पावलं 20 पावलं चालत गेला की थांबतो आणि मागं वळून पाहतो. असं लिहिणाऱ्यांनी लिहून ठेवलं, मी काही प्रत्यक्षात पाहिलं नाही. पण सिंहावलोकन साहित्यशास्त्रामध्ये याचे पुष्कळ उदाहरणं दिले जातात. तसं व्यक्तीनं जीवन जगत असताना जर असं थांबावं, जर असं पाठीमागं वळून पाहावं. आणि इथंच अध्यात्मशास्त्राचं हे सूत्र आपलं पूर्ण होतं, किंवा त्याचं उत्तर आपल्याला भेटतं की मनुष्याने पाठीमागं वळून पाहिल्यानंतर कळतं की आपण जे होतो ते तर आपण राहिलोच नाही. मग ते काय झालं जे होतो? उत्तर दिलं संत ग्रंथशास्त्राने, जे आपण होतो ते आपण मेलो, आता थोडे शिल्लक राहिले. आणि थोडेफार जे आता आहोत आपण ते काय होईल? ते पण थोडं 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 आपण संपत जाऊ. कारण ठहरी नहीं ये उम्र भी ढलती चली गई, ठहरी नहीं ये उम्र भी ढलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी, ठहरी नहीं है उम्र भी ढलती चली गई, ठहरी नहीं है दिन रात मगर वासना आदत पुरानी लीग पे चलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी,
सब कुछ लेकिन मिला न कुछ। बेबस जवानी हाथ भी, बेबस जवानी हाथ भी मलती चली गई। ठहरी नहीं उम्र भी, ठहरी नहीं उम्र भी ढलती चली गई। बेबस जवानी हाथ भी मलती चली गई, ठहरी नाही ये उम्र भी। असं या जीवनाच्या किंवा या देहाच्या किंवा आयुष्याच्या संबंधामध्ये महात्म्यांनी आपापले अनुभव वर्णन करून ठेवलेले आहे। चली जा रही है उम्र धीरे धीरे, पल पल यो आठो प्रहर धीरे धीरे। मग काय काय गेलं याच्यामध्ये? बचपन भी जाए, जवानी भी जाए, बचपन भी जाए, जवानी भी जाए। अब बुढ़ापे का होगा हो, अब बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे। फिर हाथ पाँव में बल ना रहेगा, फिर हाथ पाँव में बल ना रहेगा। झुकेगी तुम्हारी कमर धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे। शिथिल अंग होंगे सब एक दिन तुम्हारे, तेरी मंद होगी नजर धीरे धीरे चली जा रही है। हे सगळं लक्षात घेऊन काय करायचं? उपदेश केला। बुराई से मन को तू अपने हटा ले, बुराई से मन को तू अपने हटा ले, बुराई से मन को तो अपने हटा ले। वो बन जाए तेरा जीवन धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है। भजन कर हरि का तो पल पल हो प्यारे, भजन कर हरि का तू पल पल हो प्यारे, भजन कर हरि का तो पल पल हो प्यारे, भजन कर हरि का तू पल पल हो प्यारे। मिल जाएगा वो सजन धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही। कळीकाळ रूपी सर्प आपल्याला भक्षण करतो आहे या सूत्रावरून जरासा आपण बाजूला गेलो होतो। सिंहावलोकन ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये करून पाहतो, आपण मागं वळून पाहतो, काय होतो आपण, काय झालेलो आहोत आपण, जे होतो ते कुठं गेलो आपण, आणि आता कितीशी शिल्लक राहिलेलो आहोत आपण। आता कितीही हातपाय आपण मारले तरी इथं आपलं सामर्थ्य आता चालत नाही। आता जर उपलब्धी हस्तगत करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कृपा आणि कृपेसाठी शिव। म्हणून एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव। हा सगळा आपल्या जीवन मरणाचा जो काही आढावा आहे
हा आढावा जीवाने डोळ्यासमोर घेतला पाहिजे. हा जो स्वर्ग नरकाचा आढावा आहे तो आढावा डोळ्यासमोर घेतला पाहिजे, जिथून आपण आज चिंतनाला सुरुवात केलेली आहे. आणि हा आढावा ज्या वेळेला आपण सगळेजण डोळ्यासमोर आणतो त्यावेळेला त्याचं एक अंतिम उत्तर प्राप्त होतं, भगवान शंकरांची शरणागती. बस ती शरणागती आपल्याला करायची आहे. ज्या वेळेला जीव भगवंताचा परब्रह्म परमात्म्याचा अनंत ब्रह्मांड नायकाचा शरणागत होतो त्यावेळेला त्याचं सर्व प्रकारचं भय हे नाहीसं होऊन जातं. साधू संत म्हणतात, आम्ही झालो त्याचे तुम्ही पण व्हा. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. केली साऱ्या संत भक्त साधूंनी महात्म्यांनी ऋषी मुनींनी सिद्धांनी भगवान शंकरांची शरणागती. करू आपणही त्या भगवंताची आज शरणागती आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्या भगवंताच्या महात्म्याला, त्या भगवंताच्या चरित्राला, ज्यांना शिव असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी सूतजी महाराजांना शौनकांनी प्रश्न विचारला की मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलेल्या जीवाचं साध्य काय आहे, ते साध्य आम्हाला सांगा. ते साध्य प्राप्त करून घेण्यासाठी साधन काय आहे ते साधन आम्हाला सांगा. आणि ते साधन करणारा साधक कसा असतो त्याचं वर्णन आम्हाला करून सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर सूतजी महाराज शौनकांना कसं देतील ते आपण उद्याच्या कथा भागामध्ये या ठिकाणी श्रवण करू. या ठिकाणावरती भगवंताची आज्ञा. या ठिकाणावरती भगवंताची आज्ञा मानू, श्री सद्गुरूंची आज्ञा मानू आणि आजच्या पहिल्या दिवशीच्या सेवेला पूर्णविराम आपण देऊ. भगवंताची कृपा की याही वर्षीला पुन्हा एक वेळेला असावा परिवाराच्या वतीनं या ठिकाणावरती हरिकथा सत्संगाचं आयोजन झालेलं आहे. आणि या सत्संगामध्ये शिवपुराणाच्या माध्यमातून या वर्षीला आपण चिंतन श्रवण करणार आहोत, ज्यामध्ये पहिल्या दिवशीची सेवा आपली भगवंताच्या चरणारविंदी आपण समर्पित करत आहोत. हरिकथेला पूर्णविराम देण्यापूर्वी भगवंताची स्तुती म्हणून नित्यनियमाने आपण रुद्राष्टकाचं गायन या ठिकाणावरती करणार आहोत. रुद्राष्टकाचं गायन होईल, भगवंताचं 2 मिनिटं नामसंकीर्तन होईल, त्यानंतर आरती होईल आणि मग आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम दिला जाईल. नमः पार्वती पतये हर हर महादेव.